नमस्कार. आमची रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला अरदपरीची भाजी दाखवणार आहे. ही रानभाजी आहे. रानभाजीच्या प्रकारामध्ये येते. जेव्हा पावसाची सुरुवात होते, पाऊस पडतो पहिला, तेव्हाच ह्या झाडांना जे आहे छोटे-छोटे अशा हिरव्यागार अशा कोवळ्या-कोवळ्या पालवी फुटतात आणि ही पालवी आपल्याला तोडून आणावं लागते. यालाच अरदपरीची भाजी असे म्हणतात. छोटे-छोटे झाडं असतात याचे. तर मी आता ही भाजी कशी करायची ते दाखवणार आहे. ही भाजी खूप गरम असते, त्याच्यामुळे हिच्यामध्ये कांदे असे भरपूर प्रमाणात टाकावे लागतात आणि खूप अशी याला एक उग्र प्रकारचा वास येतो, वेगळ्या प्रकारचा, पण खूपच टेस्टी अशी भाजी तयार होते. तर तुम्हाला मी इथे भाजी तयार करून दाखवणार आहे. तर चला बघूया. इथे मी भाजी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कारण याला माती वगैरे काहीच लागत नाही, कारण छोटे-छोटे कोवळे-कोवळे पाला असतो, त्याच्यामुळे याला माती लागण्याचा प्रश्न नाही. तरी पण आपण धुवून घेतली 2-3 पाण्याने आणि मी इथे छान असं बारीक चिरून घेतलेली आहे भाजीला. पुष्कळ भाजी होती, त्याच्यामुळे मी अर्धीच भाजी इथे कापून घेतलेली आहे. आता एक कढई ठेवली आहे गरम करायला. आता याच्यामध्ये थोडंसं तेल जास्तच प्रमाणात टाकायचं आहे भाजीला. आणि कांदे मी अर्धा किलोच्या जवळपास कांदे घेतलेले आहे, छान बारीक चिरून. या भाजीला पाणी अजिबात सुटत नाही बघा. आणि वाळल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. प्रत्येक पालेभाज्यांना पाणी सुटतं भरपूर प्रमाणात, पण या भाजीला अजिबात पाणी सुटत नाही. त्याच्यामुळे शिजवताना भाजी थोडीशी काळजी घ्यावं लागतं. बघा, तेल गरम झालेलं आहे आणि मी कांदे पण टाकलेले आहे आणि सोबतच वाळलेल्या मिरच्या पण टाकलेल्या आहे. ही जी भाजी आहे ही वाळलेल्या मिरच्यांचीच छान लागते. कांदे छान असे भाजून घ्यायचे आहेत. सोनेरी रंग येईपर्यंत कांद्यांना छान भाजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे सोबतच, कांदे झाल्यानंतर लगेचच. आणि भाजी टाकून घ्यायची आहे. भाजी छान बारीक चिरायची आहे. खूप मस्त अशी भाजी लागते. एक वेगळाच याला उग्र वास येतो आणि लवकरच पटकन ओळखायला येते ही अरदपरीची भाजी आहे म्हणून. गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये ही भाजी मिळू शकते पाहायला. फार कमी प्रमाणात मिळते, पण पावसाळा सुरू झाला की ही भाजी आपल्याला बाजारात सुद्धा विकायला मिळते. बघा, इथे अजिबात पाणी टाकलेलं नाही, पाणी सुटलेलं नाही अजिबात. पाणी सुटत नाही आणि बुडायला लागते, म्हणून या भाजीला काय करायचं, असं ताट ठेवून ताटावर असं पाणी ठेवून शिजवायचं आहे. म्हणजे वाफेने थोडंसं पाणी सुटेल याला आणि भाजी थोडीशी नरम होईल अशी ओलसर. बघा, असं 2-3 वेळा ताट ठेवून पाण्याचं भाजीत अजिबात पाणी टाकायचं नाही आहे, पण ताटावर पाणी ठेवायचं आहे. त्याच्या वाफेमुळेच भाजी शिजवायची आहे आपल्याला. बघा, असं 2 ते 3 वेळा मी असं झाकून ठेवणार आहे भाजीला. पुन्हा याला हलवून घेत आहे. अगदी 10 मिनिटात भाजी तयार होते आणि खूप भारी लागते अशी भाजी. सगळ्या पालेभाज्यांपेक्षाही या भाजीचा हा प्रकार खूप वेगळा आहे. मी अशाच प्रकारच्या बऱ्याच रानभाज्या मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे.